नमस्कार, मी सुवर्णाज फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। पहा, डिझायनर साडीचे ब्लाऊज आहे आणि त्याचा जी गळा उंची आहे ती 5ची आहे आणि मला जी आहे ते तयार करायची आहे 10 इंचाची। तर कोणती पद्धत वापरली आणि कशी डिझाइन तयार केलेली आहे, चला तर आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, तुमच्या समोरच आहे डिझाइन केवढी आलेली आहे आणि कशी डिझाइन तयार करायची। याचे जॉइंट दिलेले 2 तुकडे होते, तर मी ते उकलून घेतले खोलून। त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया। स्क्रीनवर मापे पण दिलेली आहेत, मी मापे किती घेतलेली आहेत त्याची हे पहा। उंची घेतलेली आहे 15 इंच, गळा रुंदी आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेले आहे 5.5, मोंडा घेतलेला आहे 5.5 आणि जो आर्म होल मोंड्याचा आकार देण्यासाठी आहे घेतलेले आहे 1.5 इंचाचे, कारण बॅक साइड कट करायची आपल्याला। जेवढे छातीचे माप आहे आणि अर्धा इंच लुजिंग ठेवलेली आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे। तर पाठीची फिटिंगचे माप घ्यायचे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता गळा उंची टाकायची आहे। गळा उंची तुम्ही खालच्या साईडने मोजून घेऊ शकता किंवा पूर्ण उंची मोजून घेऊ शकता। पहा, 10 इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडला गळा रुंदी मी 3 इंच घेतली आणि पूर्ण जसे आखले आहे तसे कट करून घेतले। आता आपल्याला डिझाइनचा गळा तयार करायचा आहे। पहा, त्यासाठी मी कशी डिझाइन तयार केलेली आहे आणि त्याच्यावर जे मेन ब्लाऊजचे कापड आलेले आहे त्याच्यावर कशी डिझाइन आहे तुम्ही नक्कीच पहा। तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल। अर्धवट जर पाहिला तर कशी तयार केली हे लक्षात येणार नाही, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता पहा। आपण डिझाइन आखून घेतली, जशी गळ्याची डिझाइन आहे त्या पद्धतीने आखून घेतलेली आहे। आता आपण असे एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि जॉईन करून घ्यायचे। त्याच्या आधी मी मध्य काढून घेतला, डिझाइनचा एकदम सेंटर काढलेला आहे। आता सेंटर काढून जेवढा आपल्याला गळा हवा आहे, म्हणजे आपल्याला गळा जितका तयार करायचा आहे तिथपर्यंतच मी डिझाइन ठेवून घेतलेली आहे, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। आणि चारही बाजूने व्यवस्थित अशा पिना लावून घ्यायच्या। खालचे कापड जे आहे ते एकदम दिसत आहे, त्याच्यामुळे लक्षात येते आपल्याला डिझाइन किती आलेली आहे। एकदम टाचण्या लावून घेऊन आता जशी डिझाइन आहे त्या डिझाइनप्रमाणे पूर्ण मशीनची शिलाई मारून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। जसे डिझाइन आहे त्याप्रमाणे पूर्ण जॉईंट अस्तर आणि मेन जे फॅब्रिक आहे ते जोडून घेतले आणि गळ्याच्या आकारानुसार शिलाई मार्जिन ठेवून एक्स्ट्राचे कापड गळ्यासाठीचे कट करून घेतले। आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जे अस्तर आहे ते पलटी मारायचे आहे आणि जिथे जिथे कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर कट्स मारलेले आहेत, म्हणजे गळा जो आहे तो फिनिशिंगने येतो। हे आतले अस्तर असे उलटी करून पलटी मारून घेतली आणि कोणे हे व्यवस्थित काढून घेऊन असे एक प्रेस पण करून घेऊ शकता तुम्ही, किंवा टिप पण मारून घेऊ शकता मशीनची। असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे। आपली जी डिझाइन आहे ते व्यवस्थित तयार झालेली आहे। आता आपल्याला वरच्या साईडला जेवढी गळा उंची कमी पडते आहे तेवढी डिझाइन बनवायची आहे। पहा, मी कोणती पद्धतीने खूप सुंदर असे डिझाइन तयार होते। मी पेपर कट करून घेतलेला आहे तेवढ्या मापाचा आणि त्याच्यानुसार अस्तर आणि मेन ब्लाऊजचे कापड कट करून घेणार आहे। असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि अस्तर आणि मेन कापड कट करून घ्यायचे। दोन्ही पार्ट कट करून झाले। आता आपल्याला हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत। अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे, एकमेकावर ठेवून असे जोडून घ्यायचे। मी जोडून घेतले दोन्ही पार्ट। तर त्याला आपल्याला गोट लावायचा आहे, म्हणजे पायपिंग करायची आहे। तर त्यासाठी मी पायपिंगसाठी रेडीमेड पायपिंग वापरलेली आहे, दोरी पायपिंग रेडीमेडची वापरलेली आहे गोल्डन कलरची। आता त्याची एक साईडला ठेवून घेऊन अशी व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची, जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे। हे पूर्ण एक साईडला टिप मारून झालेली आहे माझी।
तर एक्स्ट्राचे जे आहे ते कट करून घेतले आणि छोटे छोटे असे कट्स मारून घ्यायचे, म्हणजे पायपिंग जे आहे ते एकदम फिनिशिंगनी येते आपली. आणि वरून एक दाबटीप मारून घेतली. आपण दाबटीप मारून झाली. आता मी याला एक बारीक अशी छोटीशी लेस लावणार आहे, जी डिझाईनला थोडीफार मॅचिंग होते, कारण मला पूर्ण मॅचिंग मिळालेली नाही आहे लेस, तर मिळती जुळती आहे, तर ती लेस लावून घेणार आहे मी. एक पार्टला म्हणजे लेस लावून झालेली आहे, त्याचप्रमाणे दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे. आता हे ब्लाऊजला अटॅच कसा करायचा ते पाहूयात. जिथपर्यंत डिझाईन तयार केलेली आहे, जसं मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. एकाला पिन लावून घेऊया टाचणी, म्हणजे आपली कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि डिझाईन जे आहे ते एकदम बरोबर येईल. हे जसे दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे व्यवस्थित ठेवून घेऊन अटॅच करून घ्यायचे, म्हणजे टिप मारून घेऊयात. अशा दोन्ही साईडला मी अशा टाचण्या लावून घेतल्या, म्हणजे आपले कापड सरकणार नाही. आता मशीनची शिलाई मारून घेऊया. सुरुवातीला जे आहे त्याची थोडी मशीन जे आहे ते मागे पुढे करून पॅक करून घ्यायचे, लॉक करून, आणि टिप मारून घेतली. ह्याच पद्धतीने दोन्ही साईडला जोडून घ्यायचे आहे. इथे आपण लॉक करून घेणार आहोत पहा. आणि आता पूर्ण टिप मारून घेतली. पहा किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करायला विसरू नका. पाठीमागचे जे आहे ते एक्स्ट्राचे कापड मी कट करून टाकले, म्हणजे आपली जी फिनिशिंग आहे ती एकदम व्यवस्थित दिसते. हे समजण्यासाठी मी पाठीमागचे अस्तर ठेवलेले होते, म्हणजे आपल्याला कुठून कुठपर्यंत जोडायचे आहे यासाठी ही ट्रिक वापरलेली आहे. आता टक्स मारून घ्यायचे पाठीचे. टक्स कसे मारायचे आहे याचाही व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे, मी पाहायला नसेल तर तुम्ही नक्कीच पहा. मी 5-5 इंचाचे टक्स मारून घेतलेले आहेत. आता एक पाठीची पट्टी लावून घेऊयात. 1.5 इंचाची पाठीची पट्टी काढलेली आहे आणि एक साईडला टिप मारून घेतली. पहा फिनिशिंगसाठी मी जी पट्टी लावताना प्लेट कुठं टाकलेले आहेत हे पहा, म्हणजे आपली जी पट्टी लावलेली आहे ती एकदम व्यवस्थित येते, कुठेही पीळ पडणार नाही तुमच्या पाठीच्या पट्टीला, एकदम फिनिशिंगनी येते. आता हे दुमडून आतल्या साईडला दुमडून घेऊन याला मला तुरपाई करायची आहे. तर आतल्या साईडला मोठ्या नंबरची टिप मारून घेतली. तर त्याला लटकन लावायचे आहेत. मी रेडीमेड दोरी वापरलेली आहे आणि त्याला लटकन बनवलेले आहेत. आणि हे लटकन एकदम सेम अंतरानं मी जॉईन करून घेणार आहे. हे पहा लटकन लावून झाले, म्हणजे दोरी जी आहे ते अटॅच करून झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही ही डिझाईन कधी अशी बनवली आहे का नक्कीच सांगा मला. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही कमेंट करायला विसरू नका, म्हणजे माझ्याही लक्षात येईल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. चला तर मग फटाफट सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली, आवडली का? आवडली असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि याचा कटिंग आणि स्टिचिंगचा जर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.